नमस्कार. आज आपण बघणार आहोत शेळी पालनातला एक महत्त्वाचा भाग, शेळ्यांसाठीचा निवारा. म्हणजे गोठा कसा असावा. हो, नमस्कार. आपल्याकडे शेळी गोठा रचना आणि व्यवस्थापन यावर आधारित काही माहिती आहे. तर आपलं ध्येय आहे हे समजून घेणं की चांगला गोठा म्हणजे फक्त निवारण नाही, तर शेळ्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या उत्पादन क्षमतेसाठी तो किती महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर. म्हणजे निवारा म्हटलं की फक्त ऊन पावसापासून संरक्षण नाहीये ते योग्य व्यवस्थापनाचा एक आधारस्तंभ आहे असं म्हणायला हरकत नाही. जागेची निवड कशी करावी, आकारमान किती असावं, रचना, सोयी सुविधा, हो, या सगळ्याचा थेट परिणाम होतो शेळ्यांच्या तब्येतीवर आणि अर्थातच त्या किती उत्पादन देतात यावर पण. बरोबर. तर आज आपण याच मुद्द्यांवर बोलूया. ठीक आहे. तर मग सुरुवात जागेच्या निवडीपासून करूया. माहिती म्हणते की जागा उंच हवी, कोरडी हवी, वाहतुकीला सोपी आणि हवेशीर असावी. हे तर म्हणजे साधं वाटतं, पण यामागे नक्की काय विचार असतो? फक्त पाणी साचू नये म्हणून की अजून काही? नाही, यामागे तसा खोल विचार आहे. बघा, उंच आणि कोरडी जागा म्हणजे काय? तर ओलावा कमी. ओलावा कमी म्हणजे जमिनीतून जे आजार पसरतात ना, विशेषतः पायांचे आजार किंवा जंत, यांचा धोका कमी होतो. अच्छा. आणि हवा खेळती राहणं म्हणजे वायुविजीन ज्याला म्हणतो आपण, हो, ते फक्त उकाड्यापासून आराम नाही देत, तर गोठ्यात जे अमोनियासारखे वायू तयार होतात ते बाहेर टाकले जातात. ताजी हवा आत येते. ओके. त्यामुळे श्वसनाचे आजार पण टळतात. आणि वाहतुकीची सोय तर आहेच. चारा आणायला, दूध न्यायला किंवा शेळ्या विकायला नेणं सोपं होतं. म्हणजे जागेची निवड ही नुसती सोयीची नाही, तर थेट आरोग्याशी जोडलेली गोष्ट आहे. बरं, आता जागेच्या आकाराबद्दल बोलूया. इथे आकडे दिले आहेत. म्हणजे प्रौढ शेळीसाठी साधारण 1.2 ते 1.5 चौरस मीटर फरशीवरची जागा. हो. आणि फिरायला 2.0 ते 2.5 चौरस मीटर. पिलांसाठी थोडी कमी. पण समजा जागा कमी पडली तर काय होतं नक्की? जागा कमी पडली म्हणजे काय होतं? गर्दी होते. बरोबर. गर्दी म्हणजे येतो ताण. मग शेळ्यांमध्ये भांडणं वाढतात, एकमेकांना इजा करायची शक्यता वाढते. तणामुळे काय होतं? त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. मग त्या लवकर आजारी पडू शकतात. अच्छा. खाद्यासाठी स्पर्धा वाढते. त्यात मग ज्या कमजोर शेळ्या असतात त्या मागे राहतात. याचा थेट परिणाम होतो दूध उत्पादनावर किंवा पिल्लांची वाढ खुंटते. म्हणजे ही जी जागा सांगितली आहे ती त्यांच्या नैसर्गिक गरजांसाठीची कमीत कमी जागा आहे असं समजायचं. अगदी. ती किमान गरज आहे. हो. हे महत्वाचं आहे. आता गोठ्याच्या प्रत्यक्ष रचनेकडे येऊया. रुंदी 4 ते 6 मीटर, छपराची उंची 2.5 ते 3 मीटर. या आकड्यांमागे काही खास कारण? हो, आहे ना. 4 ते 6 मीटर रुंदीमुळे काय होतं? गोठ्यात हवा चांगली खेळती राहते. दोन्ही बाजूनी हवा येऊ जाऊ शकते. आणि 2.5 ते 3 मीटर उंचीमुळे जी गरम हवा असते ती वर जमा होऊन बाहेर पडायला जागा मिळते. म्हणजे गोठ्यात हवा मोकळी राहते. ओके. आणि हा उंचावलेला गोठा म्हणजे काय प्रकार आहे? एलिव्हेटेड शेड. जमिनीपासून 1.5 मीटर उंच कशासाठी? हो, उंचावलेला गोठा. म्हणजे साधारणपणे लाकडी किंवा सिमेंटच्या खांबांवर जमिनीपासून आपण साधारण 1.5 मीटर उंच बांधतो. अच्छा. आणि याची जी जमीन असते ती लाकडी फळ्यांची किंवा जाळीची असते. स्लॅटेड फ्लोअर म्हणतात त्याला. हो, ऐकलंय. याचा सगळ्यात मोठा फायदा काय? तर शेळ्यांची लेंडी आणि मूत्र थेट खाली जमिनीवर पडतं. अरे वा. त्यामुळे गोठा वरच्यावर एकदम कोरडा आणि स्वच्छ राहतो. जमिनीवरच्या गोठ्यापेक्षा यात स्वच्छता ठेवणं खूप सोपं जातं. अच्छा. म्हणजे स्वच्छता आणि आरोग्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय दिसतोय. पण मग याला काही आव्हानं नसतील? म्हणजे खर्च वगैरे किंवा शेळ्यांना वर खाली करायला त्रास? नक्कीच आहेत. उंचावलेल्या गोठ्याचा जो सुरुवातीचा खर्च आहे तो जमिनीवरच्या पक्क्या गोठ्यापेक्षा जास्त असतो. आणि शेळ्यांना वर चढायला उतरायला एक योग्य उताराचा मजबूत रॅम्प लागतो. पण जर तुम्ही लांबचा विचार केलात ना, हो, तर स्वच्छतेवरचा वेळ वाचतो, मेहनत वाचते, जंतुनाशकांचा वापर कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळ्यांच्या आरोग्यावरचा खर्च खूप कमी होऊ शकतो. म्हणजे सुरुवातीला जास्त पैसे गेले तरी नंतर ते वसूल होतात एक अर्थाने. अगदी. त्यामुळे तो खर्च फायद्याचा ठरू शकतो. आणि आणखी एक गोष्ट, वायुविजनासाठी भिंतीमध्ये खालून साधारण 1-1.5 फूट उंचीवर जाळी लावली ना, हो, तर जमिनीजवळ जे वायू जमा होतात ते बाहेर पडायला मदत होते. हे पण महत्वाचे. बरोबर. म्हणजे खर्चाचा विचार करताना पुढच्या फायद्यांचा पण विचार करायला हवा. बरं, आता खाद्याच्या आणि पाण्याच्या सोयीबद्दल काय?
ती गव्हाण म्हणजे चारा खायची जागा 1.5 फूट उंचीची का असावी? 1.5 फूट उंचीचं कारण असं की शेळ्यांना मान घालून आरामात चारा खाता यावा आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी चारा पायाखाली तुडवू नये किंवा त्यात लेंड्या मूत्र टाकून तो खराब करू नये. हो, हे होतं बऱ्याचदा. आणि पाण्याची सोय पण अशी हवी की पाणी 24 तास उपलब्ध असावं आणि ते स्वच्छ ठेवता यावं. जमिनीवरच्या गोठ्यात जमीन थोडी उताराची आणि गटाराची सोय असेल तर स्वच्छता सोपी होते. नैसर्गिक प्रकाश यायला हवा आणि शक्य असेल तर दूध काढायला किंवा पिलांसाठी वेगळी सुरक्षित जागा असेल तर व्यवस्थापन सोपं होतं. आता हे जे प्रकार सांगितले आहेत, पक्का जमिनीवरचा, उंचावलेला आणि अर्धपक्की झोपडी, यातला उंचावलेला स्वच्छतेसाठी उत्तम आहे हे कळलं, पण बाकीचे पर्याय कधी निवडायचे? पक्का जमिनीवरचा गोठा बांधायला तुलनेने स्वस्त असतो, पण त्यात मग ओलावा आणि स्वच्छतेचं आव्हान जास्त राहतं. हो. जर व्यवस्थापन अगदी काटेकोर असेल तर हा पर्यायही चालतो. आणि अर्धपक्की झोपडी म्हणजे अगदी कमी खर्चातला तात्पुरता उपाय समजा. अच्छा. जिथे ऊन पावसापासून तात्पुरतं संरक्षण हवंय आणि बजेट खूपच कमी आहे, तिथे याचा विचार होऊ शकतो. पण मग त्यात टिकाऊपणा आणि सुरक्षितता कमी असते. म्हणजे निवड आपल्या बजेटवर, जागेवर आणि आपण किती कष्ट घ्यायला तयार आहोत यावर अवलंबून आहे. बरोबर. आपल्या व्यवस्थापनाच्या तयारीवर. तर मग थोडक्यात सांगायचं तर, गोठा बांधताना किंवा निवडताना फक्त निवारा म्हणून बघू नका. जागेची निवड, प्रत्येक शेळीला पुरेशी जागा, हवा खेळती राहण्याची सोय, स्वच्छता, निचऱ्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची सोय या सगळ्याचा विचार करायला हवा. अगदी. आणि रोजची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण हे तर आलंच पाहिजे. हो, नक्कीच. आणि हे सगळं कशासाठी करतोय आपण? तर शेळ्यांना ऊन, पाऊस, थंडी यापासून सुरक्षित ठेवायला, त्यांना ताणमुक्त वातावरण द्यायला. बरोबर. जर निवारा चांगला असेल, व्यवस्थापन योग्य असेल, तर शेळ्या निरोगी राहतात, त्यांची वाढ चांगली होते आणि उत्पादन क्षमता टिकून राहते. किंबहुना वाढते सुद्धा. खरंय. आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की गोठ्याची रचना आणि त्यातल्या सोयीसुविधा यावरचा खर्च हा नुसता खर्च नाहीये. नाही. तर शेळी पालनाच्या व्यवसायात चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी केलेली एक खूप महत्वाची गुंतवणूक आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार नक्की करावा असा आहे. सांगा. अनेकदा काय होतं, आपण सुरुवातीचा खर्च वाचवण्यासाठी काही गोष्टी टाळतो. पण विचार करा, चांगल्या रचनेचा, योग्य सोयी असलेला गोठा सुरुवातीला थोडा महाग वाटला तरी चालेल, पण त्यामुळे भविष्यातला औषधोपचाराचा खर्च किती वाचेल, व्यवस्थापनातल्या रोजच्या अडचणी, वाया जाणारा वेळ किती वाचेल. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे कमी खर्चात तात्पुरता उपाय करणं खरंच फायद्याचं ठरतं की लांबच्या पल्ल्याचा विचार करून केलेली गुंतवणूक जास्त फायद्याची ठरते, यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.